पासून वंचित ठेवले, जी माणसं बलाढ्य शक्तिमान असून सुद्धा मुकी होती, होणारा अन्याय सहन करून लाचारीने जगत होती, अशा गुलामांना बाबासाहेबांनी गुलामीची जाणीव करून दिली. या भारतामध्ये जगा आणि जगू द्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपले हक्क आपल्यालाच मिळू द्या, अशी सिंहगर्जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. या ठिकाणी पुढील प्रस्तावना दिलीप भाऊ दियाडे. आलेल्या सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून घ्यायचे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलात, आपले सर्वप्रथम सहर्ष स्वागत. मुकनायक पत्रकार दिनानिमित्त एक दिवसीय पत्रकारांचा स्नेह मेळावा, आपल्या या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्षीय निवड राहुलजी डंबाळे, आपण या ठिकाणी अध्यक्षीय स्थान स्वीकारावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमाला आपण खऱ्या अर्थानं जे कार्यक्रम घडून आणत असतो त्यावेळेस त्या कार्यक्रमाला अध्यक्ष असलाच पाहिजे. आणि अशा कार्यक्रमाचे यशवंत भाऊ भोसले यांच्या उपस्थित, अनुरुद्ध वनकर साहेब यांच्या उपस्थित आणि सर्व उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र यांच्या उपस्थित मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान राहुल भाऊ यांना अनुमोदन देतो आणि भाऊंनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राच्या अनुषंगाने, त्याचा गौरव करण्याच्या अनुषंगाने
चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ हा दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम करत असतो. यावर्षी नित्य नियमाप्रमाणे हा कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेला आहात. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि हे अध्यक्षस्थान मी आजचं नम्रपणे स्वीकारतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करण्याची विनंती मी संचालकांना करतो. आज या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय यशवंतभाऊ भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष श्रमिक आघाडी हे करते. यशवंत भाऊ, मागच्या वर्षी 2 वर्ष तुम्ही कार्यक्रमाला उशीर आलात, त्यामुळं तुम्हाला आपल्या कार्यक्रमाची उद्घाटनाची जी पद्धत आहे ती थोडीशी सांगतो की आपण संविधानाची उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करतो. कारण दीप प्रज्वलनात कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तर ते कार्यक्रम फक्त एक धार्मिक स्वरूपाचा आम्हाला वाटतो. आपल्याला विधिवत संविधानिक परिस्थितीत आपल्याला पुढे जायचंय आणि संविधानाशिवाय आपलं जगणंही अवघड आहे. त्यामुळे आपण संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचं वाचन करून आपण उद्घाटन करत असतो. त्यामुळे आपण संविधानाची उद्देशिका वाचन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. भारताचे संविधान त्याची उद्देशिका वाचण्याची संधी देऊन आणि भारताचे संविधान उद्देशिका वाचून कार्यक्रम उद्घाटन करण्याची प्रथा ही खूप अतिशय अलौकिक आणि चांगली आहे. मी आपल्या सर्व कार्यकारिणीचे मनापासून विकासचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो. भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वप्रथम 3 मान्यवरांचा सन्मान घेतला जाईल. सन्मान मूर्ती आहेत माननीय यशवंतभाऊ भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष श्रमिक आघाडी.
माननीय यशवंत भाऊ भोसले यांचा सन्मान करतील चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघाचे संस्थापक सचिव दिलीप भाऊ देहाडे, दुसरा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलजी डंबाळे, अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान विकास साळवे पत्रकार यांनी करावा। तिसरा सन्मान व्याख्याते सिने कलाकार प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर सरांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष चौथा स्तंभ संपादक पत्रकार व सोशल मीडिया संघ उत्कृष्ट वक्ता लॉर्ड बुद्ध टीव्ही अँकर व निवेदक विकास भाऊ कडलक आपण या ठिकाणी सरांचा सत्कार करायचा आहे। यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना दिलीप भाऊ देहाडे करतील। जगद्गुरु जगतवंदनी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या मनगटाच्या जोरावरती रयतेचं राज निर्माण केलं असे थोर छत्रपती शिवाजीराजे, त्याचबरोबर शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी उभा केला असे महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर आरक्षणाचे दैवत राज्यश्री शाहू महाराज तुमच्या आमच्या जीवनाच्या उद्धारासाठी आपल्या 4 मुलाला माती देणारे असे महामानव आणि आम्ही खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे। त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आजच्या चौथा स्तंभ पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं चौथा स्तंभ पत्रकार संघाचा हा वर्धापन दिन आम्ही मूकनाईक पत्रकार दिन म्हणून आम्ही साजरा करत असताना चौथा स्तंभाचा हा 5वा वर्धापन दिन आहे। या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वक्ते आम्ही आयोजित करत असतो आणि त्यातून जो काही देशातील जडणघडण, राज्यातील जडणघडण, अस्पृश्य समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती आवाज उठवणाऱ्या अशा पत्रकाराचा सन्मान आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो। खऱ्या अर्थानं आम्हाला पत्रकारांचा एक दिवशी कार्यक्रम घेण्यासाठी जे आमच्या पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहे विकास कडलक गेल्या 5 वर्षापासून सतत वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात आणि ते कार्यक्रम घडवून आणतात। हा कार्यक्रम एक पत्रकार दिन आणि पत्रकारांसाठी कार्यक्रम आयोजित करतो। खऱ्या अर्थानं आपण पाहिल्याच्या नंतर 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन आहे आणि त्याचबरोबर मराठी पत्रकार दिनाच्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनाईक वर्तमानपत्राचं स्थापना केलेली होती। मित्रांनो, ज्या टायमाला 1900 शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुकतंच शिक्षण घेतलेलं होतं आणि शिक्षण अपूर्ण असताना
या राज्याच्या देशाच्या जडणघडणमध्ये त्यांनी सुरुवात केली. कामाची सुरुवात करत असताना अनेक अडचणीचा सामना करत असताना मराठी वृत्तपत्रामध्ये त्यांनी अनेक बातम्या देण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्या टायमाला त्यावेळी जातीय व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बातम्या त्या वृत्तपत्रामध्ये छापण्यासाठी स्पष्ट नकार देत असे. मराठी पत्रकाराच्या मनामंती खंत असायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते आहेत आणि अस्पृश्य समाजाच्या नेत्यांचे जर कधी आम्ही बातम्या लावल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे नेते होतील अशी त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायची. आणि त्यावेळेचे इंग्रजी माध्यम बाबासाहेब आंबेडकरांचे पान भरूभरू बातम्या छापायचे. असा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात निर्माण झाला की आपल्या चळवळीला, आपल्या व्यवस्थेला वृत्तपत्र नसल्यामुळे आपल्या अन्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्र आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र मूकनायक नावाचं 1920 रोजी स्थापन केलं. त्याच अनुषंगाने त्याचा एक जाहिरात म्हणून केसरी पेपरमध्ये त्यांनी देण्यासाठी केसरीचे संपादक त्यांना विनंती केली. त्यावेळी या देशाचे लोकमान्य टिळक यांचा हा केसरी पेपर होता. केसरी पेपरमध्ये फुकट तर बातमी जाहिरात देण्यासाठी तर नकार दिलाच दिला, पण त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो काही तुमच्या जाहिरातीचा खर्च असेल तो खर्च आम्ही देण्यासाठी तयार आहे. तर त्यावेळी असं सांगण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या ज्या मूकनायकचा जाहिरात आहे त्या जाहिरातीसाठी आमच्या पेपरमध्ये जागाच नाहीये. अशी वाईट परिस्थिती त्यावेळी निर्माण झालेली होती. जातीयतेने आपल्या व्यवस्थेचा कुठेही आवाज उचलण्यासाठी काही योजना उपयोजना नसायच्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक म्हणजे मुक्याचा आवाज निर्माण केला आणि मुक्याचा आवाज निर्माण करून तुमच्या आमच्यासाठी वाचा फोडण्यासाठी हा मूकनायक तेव्हा स्थापन झाला. ऐकू पाठोपाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच मधल्या काळामध्ये काही शिक्षणासाठी जावं लागलं आणि पांडुरंग भटकर यांच्या संपादकीच्या अंतर्गत हा पेपर त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तो पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला विदेशी गेले असताना त्यांची आर्थिक व्यवस्था त्या पेपर चालवण्यासाठी खूपच बिकट झालेली असल्या कारणाने तो पेपर त्यावेळेस 13 अंकामध्येच बंद पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी अपेक्षा होती, आशा होती की मी ज्यांच्या हाती हा वर्तमान पेपर सोपवलेला आहे तो वर्तमान पेपर चालवण्यासाठी ते सक्षम आहेत आणि ते चालवतील अशी अपेक्षा होती. मात्र ते काही घडलं नाही. अशी व्यवस्था आजच्या काळामध्ये आपण पाहत असताना महाराष्ट्र राज्यात देशभरात जातीयतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या देशामध्ये हुकुमशाहीचं सरकार चालतंय आणि हुकुमशाहीच्या सरकारामध्ये कुठल्याही वृत्तपत्राला, कुठल्याही टीव्ही चॅनेलला आपल्या स्वतःच्या मर्जीने बातमी छापता येत नाही. जो कोणी बातमी छापल त्याचं दुर्दैव घडलं म्हणून समजायचं. आणि अशीच परिस्थिती आमच्या पिंपरी चिंचवड शहरात देखील आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारकांच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल त्यांना धमकीचे फोन, धमकीचे मेसेज, धमकीचे वेगवेगळ्या पद्धतीचं कारभार चालू होतात. तर त्यासाठी मूकनायकचा वारसदार म्हणून आम्ही काम करत असताना आम्हालाही वाटतं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे. असा प्रसंग घडत असताना डोळ्यासमोर डोळ्यात धूळ घालून आम्ही या पिंपरी चिंचवडचं भौतिव्य आणि पिंपरी चिंचवडमध्ये राजरोसपणे करणाऱ्या लुटारांच्या साथ देणाऱ्या आमच्याच काही बंधूंनी विडा उचललेला आहे. आणि त्याच विड्याचा आम्ही संपन्न करण्यासाठी माननीय यशवंत भाऊ भोसले कामगाराचे लीडर आहेत,
लाखो कामगारांना आतापर्यंत त्यांनी या राज्यात देशभरात न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांना सतत आम्ही लोकनेते कामगार नेते म्हणून आम्ही त्यांना या कार्यक्रमाला आवर्जून बोलवत असतो. या वाईट प्रसंगाला वाचा फोडण्यासाठी चौथा स्तंभ आम्ही कोणाच्याही ताटाखालची मांजर बनणार नाही. कुठल्याही अधिकाऱ्याची आम्ही दूरगया किंवा त्यांचं पाठराखण करणार नाही. त्यांनी आमच्या कार्यक्रमाला 2 लाख द्यावं म्हणून आम्ही कार्यक्रम घ्यायचा अशी प्रथा आमच्याकडे तर नाहीये. बाकीचे कोणी करत असेल आम्हाला तर त्याचं काही घेणं देणं नाही. परंतु या पिंपरी चिंचवड शहरातील जनतेचा आवाज बनून आम्ही या पत्रकारिता करत असताना, बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून काम करत असताना, यशवंत भाऊ खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की प्राण गेला तरी चालन, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेने धडा दिलेला तो कधी चुकू देणार नाही. आणि अशी पत्रकारिता म्हणून आज चौथा स्तंभाच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक दुर्बळ घटकांसाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही काम करत राहणार आहे. आणि हा कार्यक्रम पुढील यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी मित्र, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडलक, त्याचबरोबर महासचिव आमचे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे अमोलजी ढमाळे आणि आमचे सर्वच सहकारी मित्र या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमच्या समोर बरेच जण बोलणार आहात. आमचे अनिरुद्ध वनकर साहेब देखील या ठिकाणी विदर्भातून आम्हाला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत. कामगार नेते यशवंत भाऊ देखील तुम्हाला या पत्रकारितेच्या खऱ्या अर्थानं पत्रकारिता करत असताना कोणाला काय मिळतं आणि कोणाला काय नाही मिळत, कोणाच्या पदरात काय पडतं हे स्पष्टपणे आज तुम्हाला सांगतील. आणि या सर्वांचा आज तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घेताल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा या पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूप सुंदर अशा पद्धतीने आपले विचार भाऊंनी मांडलेले आहेत. उपसंपादक दैनिक सकाळचे